त्वचा आणि आयुर्वेद ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। मी डॉक्टर रुचा, आयुर्वेदाचार्य। त्वचा हा आपला एक दागिना आहे आणि तो छान राहिला पाहिजे। तो निस्तेज रुखरुखीत दिसायला लागला तर मात्र आपल्याला काळजी वाटायला लागते। आयुर्वेदामध्ये याचं सोल्युशन आहे, ते म्हणजे उटणं। आयुर्वेदामध्ये अशा सुगंधी द्रव्यांपासून उटणं बनवलं जातं की ज्या त्वचेला वर्णे आहेत की छान सुंदर कांती येण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात असतो। त्याच्यात पुढचे कंटेंट्स आपण वापरू शकतो। एक म्हणजे चंदन, दुसरं नागरमोथा म्हणजेच मुस्ता, तिसरं कचोर, चौथं आपण त्याच्यामध्ये ज्येष्ठमध वापरू शकतो, पाचवं म्हणजे त्याच्यामध्ये आपण बेसनाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ असंही वापरू शकतो। पण ज्यांना ॲलर्जी असते त्यांनी मात्र हे वर्ज्य करावं। ही सगळी मिश्रणे आहेत ती छान मिक्स करून घ्यायची आहेत आणि अंघोळ करताना तेल लावून त्याच्यानंतर ही पावडर मसाज ह्याने करायचा आहे। तो सुद्धा केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने करायचा असतो, उलट्या दिशेने करायचा असतो। त्याने डेड स्किन असेल, तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तो कमी होण्यासाठी, त्वचेमध्ये रुक्षता आली असेल तर ती निघून जाण्यासाठी, कारण का थंडीमुळे त्वचेवर खूप जास्त रुक्षता आली असेल ती जाण्यासाठी सुद्धा या उद्वर्तनाने तुम्हाला मदत होणार आहे। तुम्हाला जर हे घरपोच उटणं मागवायचं असेल तर जरूर कमेंट करा उटणं।